नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषद दिशादर्शक ठरणार आहे. 27 आणि 28 मार्च 2026 रोजी जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. देश तसेच विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे 2900 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याचा सर्वांगीण विकास आणि विकसित महाराष्ट्र 2047 चे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरली आहे. या परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, औषध निर्मिती, उद्योग, स्टार्टअप आणि वेलनेस पर्यटन या क्षेत्रांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध झालंय. आम्ही इंडस्ट्री सोबत एक डायलॉग देखील केलेला आहे आणि या डायलॉगमध्ये विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला डायग्नोस्टिक्स कसं एनहान्स करता येईल, जिनोम सिक्वेन्सिंगचा उपयोग करून अर्ली डिटेक्शन कसं करता येईल, सर्वांपर्यंत डायग्नोस्टिक प्रोटोकॉल्स कसे पोहोचवता येतील, या सगळ्या गोष्टींवर अतिशय चांगली चर्चा झालेली आहे. एकूणच मेडिकल फील्डमध्ये एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पल्सकडे आज पाहिलं जात आहे. पल्स मीन्स हार्टबीट and this conference reflects the current state of Maharashtra's healthcare system and direction we are moving in. It brings together ideas, innovation and people who can truly shape up the future of healthcare. Through Pulse 2026, we are also encouraging investments and innovations. I am confident that Maharashtra will continue to grow as an important gateway for global healthcare. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 8व्या हप्त्यापोटी एकूण 89,75,298 शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण 1798.78 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. मुंबईतील विधान भवन येथे झालेल्या या समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 24 मार्च 2026 अखेर तब्बल 13,017.30 कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. राज्यातील 93.8 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज राजमाता जिजाऊ या बस सेवेचं लोकार्पण झालं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह मान्यवरांची उपस्थिती होती. ही बस सेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी आहे. राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू करण्यात आली. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे 3000 बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. तर राजमाता जिजाऊ बसची वैशिष्ट्ये काय पाहूयात. 3x2 आसनाच्या बसेस एकूण 3000, स्मार्ट बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार, बस थांबे सूचना स्पष्टपणे दाखवणारे, इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक, प्रत्येक बसमध्ये जीपीएस यंत्रणा, प्रत्येक बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरा, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान हे महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेलं एक महत्वाकांक्षी अभियान आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 29 मनपा आणि 394 नगर परिषदांना होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाबाबत माहिती दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं नुकतीच गेटवे ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला. नवी पिढी ही देशाची संपत्ती आहे, मात्र काही तरुण व्यसनामध्ये गुंतलेत. त्यांना बर्बाद होण्यापासून वाचवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी राज्यभर लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया असे आवाहन मंत्री शिरसाट यांनी केले.
नागपूरमध्ये 22 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण पार पडले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सोमलवाड्यात उभारण्यात आलेल्या या केंद्रात अत्याधुनिक सुविधा अत्यंत अल्प दरात मिळणार आहेत. हे सेंटर नागपूरकरांसाठी एक महत्त्वाचं आरोग्य केंद्र ठरणार आहे, जिथे निदानाच्या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. विशेष बाब म्हणजे या सेंटरवरील सर्व मशीन्स या जागतिक दर्जाच्या आहेत. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात तुर्त एवढंच. नमस्कार.